नमस्कार मित्रांनो, 29 जूनच्या प्रोमध्ये अहिल्या आदित्य आणि पारूच्या लग्नाची जाहिरात बघत असते. तिला एवढा राग येतो की ती जायला लागते, पण श्रीकांत मात्र तिला हळूच अडवतो. ती आता रागाने आदित्यकडे बघत असते. श्रीकांत म्हणतो, अहिल्या आता नको. तेवढ्यात एकजण ट्रॉफी घेऊन येते आणि अहिल्यासमोर पकडते. आता अहिल्या जड अंतकरणाने डाव्या हाताने ती ट्रॉफी पकडते आणि अगदी तुच्छतेने आदित्याला देत असते. तेवढ्यात एकजण म्हणतो, पारू मॅडम तुम्ही पण हात लावा ना. पारू एवढी घाबरलेली असते की अहिल्याकडे बघायची तिची हिंमतच होत नाही. आदित्य पण घाबरून ट्रॉफी घेत असतो. आता पारू आदित्यच्या हाताला हात लावते आणि तिला असं करताना अहिल्या बघत असते. आता तिला कळून चुकतं की पारूसाठी हे लग्न खरंखुरं लग्न आहे. ज्याची भीती तिला वाटत असती नेमकी तीच गोष्ट घडते. आता अहिल्या आदित्यकडं हळूच बघते. दिशा आणि दामिनी पहिले तर मजा बघत असतात, पण जेव्हा अहिल्या आदित्यला अवॉर्ड द्यायला लागते तेव्हा मात्र दोघींचा पण जळफळाट होतो आणि दिशा शॉक होऊन दामिनीकडे बघायला लागते. मारुती साधाभोळा, त्याला ह्यामधील काहीच माहिती नसतं. तो अगदी टाळ्या वाजवत सगळ्याचा आनंद घेत असतो. हरीशला मात्र ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असते. प्रीतू मनात म्हणतो, हे काय घडून बसलं. आता कळतं दादा बरोबर बोलत होता. हे सगळं आईला आधीच सांगायला हवं होतं. आता घरी गेल्यानंतर आई काय करेल ना हे सांगताच येत नाही. हा विचार करूनच प्रीतूला घाम फुटतो. अहिल्याच्या चेहऱ्यावर मात्र खूप राग असतो. तो लपवण्यासाठी ती खाली नजर ठेवते, पण मनात मात्र पारूचा विचार चालू असतो. कारण अहिल्या एवढी चांगली असते की एका स्त्रीबद्दल तिला खूप आदर असतो आणि एका स्त्रीसाठी लग्न काय असतं हे तिला चांगलंच माहिती असतं. तर तुम्हाला काय वाटतं, आता अहिल्या आदित्यला माफ करेल आणि पारूला घरात घेईल की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.